नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील राजोला व इतर गावातील लोकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असता आज राजोला व इतर गावातील लोकांनी नायब तहसीलदार निकाडजे यांना निवेदन दिले। त्यावेळी जिल्हा परिषद राजोला सर्कलचे अरुण हटवार, शैलेंद्र भुरे आणि समस्त नागरिक उपस्थित होते। शेतकऱ्यांची मागणी आहे की क्षेत्रातील काही टक्केच लोकांना शासनाने अतिवृष्टीची मदत केली, पण ज्या शेतकऱ्यांची नुकसान झाली त्याच शेतकऱ्याला अतिवृष्टीची मदत मिळाली नाही असा आरोप त्यांनी प्रशासनाला केला आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, राजन शेंडे, विदर्भ प्रतिनिधी, नागपूर। आपल्यासोबत हटवार साहेब आहेत। आज राजुल्यातल्या असंख्य लोक येऊन तहसील कार्यालयामध्ये अतिवृष्टीची व्यवस्थित लाभार्थ्यांना लाभ नाही मिळाल्या या प्रकरणामध्ये तहसील कार्यालयामध्ये निवेदन सादर केलं आहे। तर राजुल्यातील प्रतिष्ठित नागरिक आणखी जिल्हा परिषद सदस्य अरुणजी हटवार यांच्यासोबत आपण संवाद साधत आहोत। तर हटवार साहेब, काय सांगणार आपण? 19 आणि 20 जुलै 2024ला ऐन खरीपाच्या हंगामामध्ये या तालुक्यामध्ये संपूर्ण ढगफुटी सदृश्य पाऊस झाले। फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं। सोयाबीनचं, कापसाचं, त्यानंतर धानाचं आणि मिरची पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। खरीपातली एकूणच संपूर्ण परिस्थिती अत्यंत बिकट झाली। नदी नाल्याच्या शेजारच्या, कारण नाले आणि नद्या या प्रमाणात ओसंडून वाहत होत्या की आजूबाजूच्या म्हणजे पात्राच्या बाहेर पाणी गेल्यामुळं नद्याच्या अगदी शेतीतली सुपीक मातीसुद्धा खरडून गेली। मोठ्या प्रमाणात नुकसान। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।